जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो आपली आहे ना देवी दर्शन सिरीज चालू आहे। पहिला आपण ब्लॉग टाकला होता खेतवाडी, दगडी चाळ आणि रे रोडचा, आणि कालचा जो ब्लॉग होता ना तो आपला उपनगरमधला चालला होता, तो पार्ट 1 झाला आणि आज पार्ट 2 आहे, कारण का सगळ्यात एका ब्लॉगमध्ये पॉसिबल नाही होतं। तर आज आहे ना आपण तोच ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहेत। काल आपण केले होते गोरेगाव, जोगेश्वरी आणि साकीनाका, भटवाडी या साईडचे केले होते, आणि आज जे आपण करणार आहेत ना ते अंधेरी, पार्ला, सांताक्रूज हे आज आपण कव्हर करणार आहेत। तर आपण आता सांताक्रूजपासून चालू करूया। सांताक्रूज, पार्ला आणि अंधेरी जसं आपल्याला रूट भेटेल आपण तसं फॉलो करूया। तर मित्रांनो तुम्हाला घरी बसल्या बसल्या दर्शन मस्त एकदम करायला मिळणार आहे, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघत आहे सुधीर वेद ज्योती ब्लॉग्स। तर एक कमेंट पण आली पाहिजे, अंबे मात की जय। मित्रांनो आता आपण आलो आहे सांताक्रूजच्या इथे आलो आहे, आणि हे बघा ही देवी जी आहे ना ही बरोबर आहे ना इथे हायवेच्या बाजूलाच बसते सांताक्रूजला। पुढे गेल्यावर आहे ना वाकोला वगैरे आहे तिकडे, आणि हे बघा मस्त असा शिवचा असा मस्त एकदम स्टॅच्यू आहे, आणि गेट एक नंबर आहे। फक्त या देवीचं मला आहे ना नाव नाही मला माहिती आहे कोणत्या, जर कोणाला माहिती असेल सांताक्रूजमधलं कोण असेल इथे तर कमेंट करून सांगा। बाकी यांचं डेकोरेशन आहे ना एक नंबर असतं आहे बघा, आतमधून पण आणि बाहेरून पण। तर मी आतमधून आता तुम्हाला दाखवतो। मित्रांनो बघितलं ना किती मस्त असं डेकोरेशन आहे आणि मस्त असं देवी आहे इथे। फक्त नाव नाही मला माहिती आहे, फक्त कोणाला माहिती असेल तर कमेंट करा। आणि आता आपण जाऊया मुंबईच्या राजमाताच्या इथे। मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे मुंबईची राजमाताच्या इथे, आणि समोरच त्याच्या तिकडे मंडप आहे। आणि तुम्हाला यायचं झालं ना तर इकडनं सांताक्रूज स्टेशन जवळ आहे, सांताक्रूज स्टेशन ईस्टला उतरायचं आहे, आणि इकडे विचारलं ना तर कोणाला पण सांगेल मुंबईची राजमाता। तर आता आपण जाऊन तिकडे दर्शन घेऊया।
मित्रांनो, आता आपण आलोय सांताक्रूजला आणि इथे आहे ना सांताक्रूजची माहेश्वरी बसते. खूप उंच मूर्ती आहे ही पण उपनगरमधली आहे बघा. समोरच त्याचा मंडप आहे. पण तुम्हाला यायचं झालं ना तर इथे सांताक्रूज वेस्टला यायचं. सांताक्रूज स्टेशन जवळ आहे. समोरच मिलन सबवे आहे. तर आता आहे ना आपण इकडे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आता आहे ना आपण मंडपाशी आलो आहे सांताक्रूजच्या माहेश्वरीचे आणि आपल्याला समोरच दिसणार नाही बघा. आपल्याला तिकडे दिसतोय गाय दिसते ही बघा आणि गायवर ही माता आहे. गाय रथ चालवतात. आपण याचं आगमन पण घेतलं होतं. हे बघा ही जी मूर्ती आहे ना, हे बघा हे सगळं आहे ना हे पेशवा आर्ट्समधनं हे निघालेलं आहे आणि ही पूर्ण ना कागदी मूर्ती आहे. आणि ह्याचे जे मूर्तिकार आहे हे सगळं बनवलं आहे ना हे आहे राजेश दिगंबर मयेकर दादा आहेत आपले. ह्यांनी ही मूर्ती मस्त अशी खूप उंच उपनगरामध्ये आपल्या बनवलेली आहे बघा. चला आता आपण बघितली सांताक्रूजची माहेश्वरी. तुम्ही पण इथे नक्की दर्शन कराल. या खूप मस्त अशी चलचित्रित ही मूर्ती आहे आपल्या राजेश दादा मयेकरनी बनवलेली आहे. तर आता आपण इकडनं जाऊया पुढे. मित्रांनो, आता आपण आलो आहे विलेपार्लेची शिव अंबाच्या इथे. ह्याचं पण आगमन परळ वर्कशॉपमधूनच झालं होतं हे बघा. आणि इथे तुम्हाला यायचं झालं ना तर पार्ला ईस्टला यायचं आहे. विलेपार्ले ईस्टला इथे आहे ना लेफ्ट टर्न मारणार ना पुढे तर विलेपार्ले स्टेशन आहे. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे फक्त. आता आपण जाऊन दर्शन करूया. मित्रांनो, आता आपण आलो आहे गुंदवलीमध्ये आणि अंधेरी गुंदवलीमध्ये पण आहे ना मस्त अशा बाजूबाजूला 3 देव्या बसतात आणि एकदम युनिक देव्या आहेत. आणि इथे ना बसतात गुंदवलीची राजमाता. गुंदवलीची राजमाता आहे, गुंदवलीची माऊली आणि अजून एक आहे ती मी तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर. मला नाव आता आठवत नाही. पण आता आपण इकडनं सुरुवात करूया गुंदवलीच्या राजमातापासून. चला आता आपण गुंदवलीमध्ये आहे आणि इथे बसते गुंदवलीची राजमाता इथे बसते आणि इकडे बसते गुंदवलीची माऊली. तर आता आपण पहिला ह्याचं दर्शन घेऊया.
आता आपण इकडे बघितली गुंडवलीची राजमाता आणि आता आपण पुढे जाव्या लागेच आहे बघा इथे गुंडवलीची माऊली इथे तर आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊया। हे बघा इथे समोर आहे गुंडवलीची राजमाता आणि हे बघा इथे लगेचच आहे गुंडवलीची माऊली। हे बघा मस्त असं मोठं मंदिर इथे बनवलेलं आहे आणि मूर्ती आहे ना आतमध्ये विराजमान आहे। आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। चला आता आपण अंधेरीच्या माऊलीच्या इथे आणि हे बघा ही जी मूर्ती आहे ना ही राजेश मयेकर पेशवा आर्ट्स यांच्या स्टुडिओमधनं ही निघालेली आहे आणि ही थोडी चलचित्रित मूर्ती आहे ही। तर आता आपल्याला थोड्याच वेळाने ही आपल्याला आता हालताना दिसेल। मित्रांनो आता आपण केली अंधेरीची माऊली। एक नंबर मूर्ती आहे, राजेश मयेकर मूर्तिकार यांनी बनवलेलं आहे आणि पूर्ण ही मूर्ती ना चलचित्रित आहे। आणि इकडे आता खाली जाणार ना आपण तर तिथे बसते आई माऊली, आई भवानी बसते, तर ते आपण तिकडे बघायला जाऊया। आता आपण आलोय गुंडवलीची आई भवानी आणि हे बघा हा बाजूला तिथे हायवे आणि हायवेच्या बाजूला तिथे सर्व्हिस रोडला तिथे समोर देवी बसते। आता आपण त्याचं दर्शन घेऊया। चला आता आपण आहे गुंडवलीची आई भवानीच्या मंडपाजवळ आहे। बघा केवढा मोठा मंडप आहे आणि इथे पण खूप मोठी अशी देवी बसली आहे आतमध्ये। आता आपण जाऊन बघूया। मित्रांनो आता आपण आलोय पार्ल्यामध्ये आलो आणि इकडे जाणार आहे बघा हा ठाकरे क्लब आहे आणि त्याच्या समोरच इकडे बसते विले पार्ल्याची अंबे माता पिंपळेश्वर युवक मित्र मंडळ आणि मस्त असा यांचा आहे ना प्रवेशद्वार आहे शिवचा असं मस्त स्टॅच्यूवरती आणि 2 सिंह आणि आता आपल्याला तिकडे आतमध्ये एंट्री करायची आहे। समोरच देवी आहे। मित्रांनो आता आपण आहे अंधेरीमध्ये आणि इथे बसते अंधेरीची नवदुर्गा उपनगरातील सर्वात उंच मूर्ती इथे आतमध्ये बसते आणि तुम्हाला यायचं झालं ना तर इकडे अंधेरी स्टेशन आहे, अंधेरी ईस्टला उतरून तुम्ही इकडे येऊ शकता आणि समोरच इथे जनता स्वीट फरसाण आहे, त्या समोरच ही
देवी इथे बसते हे बघा. तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे बघा आता आपण बाहेर त्याचा गेट बघितला आणि आतमध्ये आलोय आणि इथे आहे ना समोरच आहे अंधेरीच्या नवदुर्गाचं मंडप आहे खूप मोठं आणि सगळ्यात मोठी उंच मूर्ती इथे उपनगरातली बसली जाते आणि आतमध्ये आपण चला आतमध्ये तर आलो आहे. नाही आपल्या समोरच आहे मस्त अशी उपनगरातील सर्वात उंच मूर्ती आणि ही जय मोगलमा आहे आणि ह्याचे जे मूर्तिकार आहेत ना हे बघा इथे रंगाटमधनं निघालेली आहे. मूर्तिकार आहे मितेश डिंगणकर आणि खूप सुंदर अशी मूर्ती त्यांनी बनवलेली आहे. मित्रांनो आता आपण आलो आहे अंधेरीची स्वामिनी बसते ना तिथे आलो आहे. समोरच बसते तिकडे आणि तुम्हाला यायचं झालं नाही बघा इथे डीमार्ट आहे. डीमार्टच्या समोरच आहे बरोबर श्री छत्रपती संभाजी महाराज नगर आणि आता आपण जाऊन तिकडे दर्शन घेऊया.